अरे बाप, बघ आपला पोरगा आहे आपला. अंगात स्टारचा शर्ट, कमरेला लावलेली बंदूक, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेले फोटो. हा पोरगा नेमका कोण आहे? बीडच्या प्रकरणातील हक्का अजून पोलिसाच्या जाळ्यात आलेला नाही. एकीकडे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर अटक करा या मागणीसाठी त्यांच्या लेकीनं साथ दिली आहे, हाक दिली आहे आणि त्या संदर्भातला 28 तारखेला भव्य मोर्चा देखील निघणार आहे. पण अजूनही या प्रकरणाचा छडा लागताना दिसत नाहीये. बीडचा एक हक्का सापडत नाही तोपर्यंत दुसऱ्या हक्काने बीडमध्ये डोकं वर काढलं आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय. आता हे नेमकं प्रकरण काय आहे, हा कमरेला बंदूक लावलेला पोरगा नेमका कोण आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, या बातमीच्या माध्यमातून मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी. मंडळी, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो, ती आहे आग्रहाची विनंती करतो की आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तसंच हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना देखील शेअर करायला विसरू नका. तर बघा, बीडच्या मसाजोगमध्ये घडलेले जो आहे तो संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. त्या घटनेमुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजले असं दिसून येत आहे. भाजप आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांना लक्ष केलं जात आहे. अवादाच्या कंपनीच्या तो खंडणीचं जे प्रकरण आहे, या खंडणीच्या प्रकरणामध्ये मुंडेंचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराडांवर खंडणीचा गुन्हा देखील दाखल झाला आहे. यावरून मंत्री असलेले धनंजय मुंडेवर सरकारमधील आमदारासह विरोधी पक्ष त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवा अशी मागणी करत होते. पण आता त्यांना पालकमंत्रीपदापासून देखील दूर ठेवा असा देखील सूर निघताना आपल्याला दिसतोय. अशातच सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया जे आहेत त्यांनी बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर काही सवाल उपस्थित केलेले आहेत. दमानिया आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की बीडमध्ये पिस्तुलांचं थैमान झालंय. 1222 शस्त्र परवानाधारक, इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने कसे देण्यात आले? परभणीत 32 तर अमरावती ग्रामीणमध्ये 243 शस्त्र परवानेधारक आहेत. मग एकट्या बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्र परवाने कुणाच्या आशीर्वादाने, वरदहस्ताने देण्यात आले? 1222 अधिकृत शस्त्र परवाने आहेत, तर मग विचार करा की अनाधिकृत किती असतील. वाल्मिक कराड यांच्या नावावर लायसन आहे, पण त्यांच्याच गटातले कैलास फड आणि निखिल फड या दोघांकडे कोणतंही लायसन नाही. मी SP नवनीत कावत जे नवीन आलेत त्यांना मेसेज पाठवलेला आहे की त्यांनी तात्काळ अटक करावी, कारवाई करावी आणि कराड गँगला पहिला दणका द्यावा. या सगळ्या परवान्यांची तात्काळ चौकशी लावावी अशी मागणी देखील या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे. तसेच दामानिया व्यतिरिक्त भाजपचे जे आमदार आहेत सुरेश धस, ज्यांनी की मुद्दा हा खूप लावून धरला होता, त्यांनी देखील काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. ते गंभीर प्रश्न आणि नेमकं सुरेश धस काय म्हणतात ते त्यांच्याच व्हिडिओमधून आपण पाहूया. शिफारशी कोणाच्या आहेत? अरे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाड्या पोचताना वर गोळ्या हाणतात तुम्ही, आणि बापाचं लायसन आणि पोरगा पिस्तूल लावतोय. काय चाललंय या बीड जिल्ह्यामध्ये? हा, आणि हे लायसन कोणी दिले त्यांना? रद्द करावेत. आणि त्यांच्या माधव जाधवचा काय दोष होता? माधव जाधवच्या क्लिपा बघितल्या नाही का तुम्ही? नमिता मंडळांचं मतदान कशामुळे कमी झालं? माधव जाधवला रटून हाणलंय आणि गोळ्या. ते पोलिसांना काय भाषेत बोलतोय ते बारका पोरगा? मीडियाला दिसत नाही तुम्हाला? तुम्हाला म्हणता येत नाही याच्यावरती? ती क्लिप परत परत दाखवा ना, महाराष्ट्राला दाखवा, जगाला दाखवा. त्या माधव जाधवचं असं वरून तो पोरगा असं बोलतोय कोणाला? पोलिसाला. अरे आम्ही आता 54 वर्षाचे झालो बाबा, 55 वर्षाचं होतो. आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजून आणि फिटक्या वाजून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली. हा, काय नाव आहे ते पोरगा? फड नावाचा काहीतरी. मंडळी, तर पाहिलं या बंदूक बाळगणाऱ्या पोरांचं नाव आहे तर ते निखिल फड. तसेच अजून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो म्हणजे हवेत गोळ्या झाडणारा. आता या माणसाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे, पण ते देखील तुमच्यापर्यंत आला असेल. कैलास फड आणि निखिल फड हे बापलेक आहेत असं असल्याचं त्यांच्या निखिल फडच्या इंस्टाग्रामच्या किंवा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममधून लक्षात येतं. आता काही फोटोमध्ये हा मुलाने त्याच्या कमरेला बंदूक लावलेली दिसते. तर याच निखिल फडचं अजून एक जो आहे तो विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी जो व्हिडिओ व्हायरल होतो,
यात शरद पवारांचे जे उमेदवार राजासाहेब देशमुख यांच्या कार्यकर्त्याला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ आहे, तो खूप जाम व्हायरल झाला होता। त्यामध्ये निखिल तिथे होता, उपस्थित होता आणि पोलिसासह विरोधकांना अरेरावीची भाषा करत होता। त्यात निखिल फडच्या अकाउंटवर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासोबतचे असलेले फोटो देखील, व्हिडिओ देखील आपल्याला पाहायला मिळत असतात त्यांच्या सगळ्या अकाउंटवर। तर आम्ही ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्यामुळे कैलास फड, निखिल फडकडे खरंच सरकारमान्य बंदूक परवाना आहे का, की फक्त दहशत माजवण्यासाठी बंदूक बाळगतात, हा प्रश्न देखील उपस्थित होतो। दरम्यान स्वतःच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार परळी शहर पोलिसांनी कैलास फड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। पण संतोष देशमुख खून प्रकरण असो किंवा सुरेश धस यांनी बीडमधील कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेत हेच दिसून येत आहे। आता दरम्यान परवानाधारक शस्त्रधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या अटी व नियमांचा भंग करू नये, असे केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही या ठिकाणी आवाहन करण्यात आलेले पोलिसांकडून। आता मंडळी, खरंच अशा प्रकारच्या दहशतीला जबाबदार नेमकं कोण आहे? परळी अशांत कशी झाली आहे, बीड अशांत कसा झाला आहे? आम्ही आता म्हणत नाहीत की बीड हा बिहार झाला आहे, पण ह्या सगळ्या परिस्थितीहून किंवा या सगळ्या एकूणच प्रकरणाहून, घटनाहून असं लक्षात येते की खरंच बीडचा बिहार झालाय का? याबद्दलचं मत तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलाच असेल तर या व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर पुन्हा एकदा विनंती करतो की आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी, अशाच नवनवीन घटनांच्या माहितीसाठी नक्कीच आम्हाला फॉलो करा। धन्यवाद।